नमस्कार मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 म्हणजेच पोखरा 2.0 या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी पोखरा 2.0ची वेबसाईट ओपन करून घ्या. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला लॉग इन करा या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील, शेतकरी व शेतकरी उत्पादन संघटना. येथे तुम्ही शेतकरी या ऑप्शनला क्लिक करा. त्याखाली शेतकरी आय डी भरा असे तुम्हाला दिसेल. म्हणजे येथे ज्यांच्या नावे अर्ज करायचा आहे त्यांचा फार्मर आय डी टाकून घ्यायचा आहे. फार्मर आय डी 11 अंकी असतो. जर फार्मर आय डी तुमच्या लक्षात नसेल तर आधार ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर खालील उदाहरण सोडवा हा पर्याय दिसेल. दिलेल्या संख्येची बेरीज करून येणारे उत्तर आपल्याला तेथे टाकून घ्यायचे आहे व त्याखाली सत्यापित करा या ऑप्शनला क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येईल. तो OTP एंटर करायचा आहे. OTP एंटर करून खाली लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने आपली नोंदणी यशस्वी होईल. कृपया आपली माहिती पूर्ण करण्यासाठी पुढे जा असे तुम्हाला दिसेल. तेथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, तुमचा पत्ता आणि शेत जमिनीची माहिती भरायची आहे. ती कशी भरायची ते बघूया. आधारनुसार तुमचे नाव, जन्मतारीख, लिंक, मोबाईल नंबर ही माहिती ऑटो येऊन जाईल. ती टाकायची आवश्यकता नाही. त्याखाली कोणत्याही प्रकारचे जर अपंगत्व असेल तर होय करा, नसेल तर नाही. त्यानंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग येथे निवडायचा आहे. SC, ST व इतर यापैकी जे असेल ते सिलेक्ट करून घ्या. अशा पद्धतीने प्रोफाईल अपडेट करून पुढे जा या ऑप्शनला सिलेक्ट करा. आता पुढचे पेज ओपन होईल. यामध्ये तुमचा पत्ता, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड टाकून पुन्हा प्रोफाईल अपडेट करा व पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या शेतजमिनीची माहिती म्हणजेच फार्मर आय डीनुसार येऊन जाईल. येथे तुम्हाला फक्त पाणी स्रोत व ऊर्जा स्रोत निवडायचा आहे. त्यासाठी तुम्हाला संपादित करा हे ऑप्शन दिसत आहे. येथे क्लिक करून घ्यायचे आहे. म्हणजे पुढचे पेज ओपन होईल. यामध्ये पाणी स्रोत उपलब्ध आहे का येथे होय करून तुमच्याकडे उपसा, सिंचन, कूपनलिका, कालवा, विहीर, शेततळे यापैकी जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर ऊर्जा स्रोतमध्ये वीज कनेक्शन, सौर ऊर्जा पंप, डिझेल पंप यापैकी जे असेल ते सिलेक्ट करून सेव्ह करून घ्या. अशा प्रकारे तुमची प्रोफाईल पूर्ण झाली. आता असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. यामध्ये नवीन बाबीसाठी अर्ज करा येथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर पोखरा 2.0मध्ये असलेले घटक म्हणजे योजना जसे की वैयक्तिक शेततळे, फळबाग लागवड, मत्स्यपालन, सूक्ष्म सिंचन, बांधावरील लागवड, सेंद्रिय युनिट, विहीर पुनर्भरण, रेशीम उद्योग व इतर यापैकी तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा त्या घटकात सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आता मी येथे सूक्ष्म सिंचन घटक निवडला. त्यामध्ये तुम्ही ठिबक सिंचन व तुषार सिंचन तुमच्या क्षेत्रानुसार घेऊ शकता. त्यानंतर घटकाचा प्रकार इनलाईन, ऑनलाईन सिलेक्ट करून त्यांचे अंतर सिलेक्ट करून घ्या. मी येथे ठिबक सिंचन सिलेक्ट करून त्याचे रेग्युलर पद्धत आणि अंतर सिलेक्ट केले. आता पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करून घेतले. त्यानंतर ठिबक सिंचनसाठी पात्रता, निकष व आवश्यक कागदपत्रांची माहिती तुम्हाला दिसेल. माहिती वाचून पुढे जा या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे आहे. पुढील पेजवर जमिनीचा तपशील म्हणजे तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे शेतीचे जर एकपेक्षा जास्त गट असेल तर तुम्हाला ठिबक सिंचन ज्या गटामध्ये घ्यायचे आहे तो गट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्या गटामध्ये असलेल्या क्षेत्रापैकी किती क्षेत्रामध्ये तुम्हाला ठिबक सिंचन घ्यायचे आहे ते क्षेत्र येथे टाकून घ्यायचे आहे. तसेच मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे ज्या वितरकाकडून तुम्ही ठिबक सिंचन घेणार आहात त्यांचे कोटेशन येथे अपलोड केल्याशिवाय आपला फॉर्म पुढे जाणार नाही. त्यासाठी अगोदर कोटेशन घेऊनच तुम्ही अर्ज करा. अशा पद्धतीने कोटेशन PDF करून ते अपलोड करून घ्या व पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एकदा तुमची माहिती पडताळणी करून घ्या. पुढे एक हमीपत्र येईल. ते वाचून नमूद सर्व अटी व शर्ती मान्य आहे या बॉक्सवर क्लिक करून
पुढे या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्यानंतर स्वयंघोषणा यामध्ये सर्व बॉक्स टिक करून प्रकल्पाच्या अटी व शर्तीशी सहमत आहे येथे क्लिक करून सबमिट या पर्यायावर क्लिक करा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 म्हणजेच पोखरा 2.0 साठी अर्ज करू शकता.